आज शाळेचा पहिला दिवस म्हणून हा. काय करायचं, देवाच्या पाया पडायचं, हा आई वडिलांच्या पाया, हा आईच्या पाया पडायचा. हा, लक्षात ठेव. हम्म. सखू, ए सखू, तुझं पोर शाळेत चाललंय, पाया पडतंय तुझ्या. आई पाया पडतो. हम्म. आई मी शाळेत चाललोय. राम राम. राम 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 राम. ए बाळा, जरा इथे. नामदेवराव, हा? मला तुमच्याशी 2 शब्द बोलायचे होते. होय, थांबा. हा, जा बाळा जा. बोला. मला क्षमा करा नामदेवराव, मला क्षमा करा. अहो काय झालं? अहो मी तुम्हाला लय घालून पाडून बोललो. लय घालून पाडून बोललो, पण तुमच्यासारख्या कर्तृत्वान बापासमोर आज मी नतमस्तक झालो. काय हो, काय बोलताय? हा, एवढं नाही मनाला लावून घ्यायचं. नाव काय तुमचं? बाबूराव नाव आहे. होय, वा छान. बाबूराव, पोरं काय करतात? आहे की एक पोरगा आहे, हा. पण लय लय उन्हाळे बघा. हा? आजाबा शिकण्याची आवड नाही. गावच्या मुलांबरोबर इकडं तिकडं नुसता उंडगत असतो. अहो त्याला जरा समजावून सांगायचं. नाही ऐकलं तर 2 फटके द्यायचे, पण शिकायला लावायचं. आता तुमच्यासारखा माणूस शाळेत आहे, हम्म. मग असं कसं चालेल? त्याला शिक्षणाचं येड लावा, बघा तो बरोबर ताळ्यावर येईल. तुम्हीच काय ते 2 शब्द सांगा त्याला. बर बर, भेटला की सांगेन. हा, बरं बरं. बर. मला शिकू द्या, मला शिकू द्या, मला शिकू द्या, मला शिकू द्या. मी भन्नाट सुटलो वाऱ्या वादळासारखा, मी भन्नाट सुटलो वाऱ्या वादळासारखा. अख्ख्या कापुनी शब्द शिकलो पाण्याच्या पुराला. मला शिकू द्या, मला शिकू द्या, मला शिकू द्या, मला शिकू द्या. काय रे सोपान, तुझ्या आई वडिलांनी तुला आमच्या शाळेत का नाही टाकलं? तुमच्या गुरुजींना आम्हाला घरी पाठवलं. वरून म्हणतात की असल्या मुलांना आमच्या शाळेत घेत नाहीत. तुला काय नाही घेतलं माहितीये? तुला लिहिता येतं, वाचता येतं? मग तुला एक मी प्रश्न विचारू, भारताचे पहिले पंतप्रधान कोण सांग? अरे तुला याचं तरी उत्तर देता येईल का? प्राण्यांचा राजा कोण? नाहीतर ते तरी सांग की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे व कोणत्यासाठी झाला? बोलू. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. प्राण्यांचा राजा सिंह. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर 1627 साली. अरे हे तर सगळं सोपं विचारलं तुला. मला 12चा पाडा बोलून दाखव. 12 के 12, 12 दूनी 24, 12 तिक 36, 12 चौका 48, 12 पंची 60, 12 सक 72, 12 साती 84, 12 अट्टी 96, 12 नवे 88, 12 10 20 असे. आता तुम्ही मला सांगा, भारताची राजधानी कोणती? कोंबडीच्या पिल्ल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अरे हे तर सोडा, हे तर सोपं आहे. आता तरी सांगाल, ज्याला 4 हात असतात त्याला काय म्हणतात? आणि ज्याला 2 हात असतात व नसतात त्याला तुम्ही काय म्हणणार? मग मी कोण? मग तुम्ही मला थोडक्या का म्हणतात? अपशकुनी का म्हणतात? उद्यापासून तुम्ही सर्वांनी मला सोपान बोलायचं, कळलं? चला गोट्या खेळायला. हो नामदेवराव, हा, पोराला लगवीला आले, त्याला घेऊन जा. अरे देवा, आलो आलो आलो. ए माझा पेन दे. मी नाही चोरला तुझा तूच पेन. माझा पेन चोरलायस. मी नाही चोरला. काय मला झालं? माहितीये तूच अरे, चोरलायस. काय गडबड आहे? सर यानं माझा पेन चोरलाय. काय रे, हे धंदे करायला तुझ्या बापाने शाळेत पाठवलं काय?
पाटील गुरुजींचा लाडका आहेस ना तू? चाल चाल पाटील गुरुजींकडे. पेन चोरला. सावंत गुरुजी काय झालं? विचारा गुरुजी, या तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याला विचारा काय केलं यानं. काय झालं बेटा? सर यानं माझा पेन चोरला. गुरुजी मी नाही चोरला याचा पेन. ए याचं दप्तर बघ. थांबा, तुम्ही विचारच कसा करू शकता यानं पेन चोरलाय असं? का त्याच्या मागे लागता नेहमी? तू पेन चोरला नाहीस ना? नाही. दाखव दप्तर. अरे मागे हो ना, काय तपाशात आलाय? बघ रे. बघ रे सर यात माझा पेन नाही. गुरुजी, शाळेचे नियम आहेत ना, मुलांवर हात उचलायचा नाही. यानं पेन चोरला हा विचार सुचलाच कसा तुम्हाला? हा विचार आलाच कसा तुमच्या डोक्यात? अरे हे इतके पेन कशाला? गुरुजी हे पेन मला शाळेच्या कचरा कुंडीत सापडले. ऐका, माझ्या बाकडे नवीन पेन घ्यायला पैसे नाही. यात माझा बा रिपीट टाकून मला देतो. माझ्या बाने मला सांगितलं की कोणाशी भांडण नाही करायचं, कोणाची चोरी नाही करायची, ऐका गुरुजी. नाहीतर गुरुजींचं नाव खराब होतं. शाबास. दप्तर भर त्याचं. भरतो गुरुजी. यापुढे त्याचा चांगला मित्र म्हणून वाघ. हो गुरुजी. चला निघा रे. निघा रे, चला चला. माझा पेन वापर. अरे नीट बस ना, पोक काढून काय बसतेस? अरे नीट बस रे. बसा. कितवीचा वर्ग आहे हा? सांगा गुरुजी. सातवीचं. तुझ्या शाळेचं पूर्ण नाव सांग. तुझ्या मुख्याध्यापकांचं नाव काय? तुमचा वर्ग कितव्या मजल्यावर आहे? नामाचे प्रकार किती आहेत सांग. क्रियापद, विशेषण, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. मदर टेरेसा यांना नोबेल पुरस्कार कोणत्या साली मिळाला? 1979 साली नोबेल पुरस्कार मिळाला. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटन याने लावला. हुशार मुलगा आहे हा. यांचा विद्यार्थी पण मग याला खाली का बसवता? लिहायला बेंचवर बसावं लागतं. सांगतो. केल्याने सर्व होत आहे, आधी केलेची पाहिजे. अगदी बरोबर. अभिमान वाटतो या मुलाचा आज. आम्हाला सुद्धा. याच्यासारखी हुशार मुलं जर शाळांमध्ये शिकत असतील तर शाळा का बंद होतील गुरुजी? खरंच खूप मेहनत घेतली या मुलावर. त्याच्या वडिलांची मेहनत आहे. त्याला पायाने लिहायला शिकवलं, पुस्तक उघडायला शिकवलं, चित्रही काढतो. खूप हुशार. त्याच्या आई वडिलांनी दाखवून दिले की असा जन्माला आलेला मुलगाही शिकू शकतो. खरं म्हणजे अशी मुलं अपंगांच्या शाळेतून असतात शिकायला. मला अभिमान त्याच गोष्टीचा वाटतो गुरुजी. आम्हालाही वाटतं. त्याची अशी परिस्थिती असून सुद्धा तुम्ही त्याला सर्वसामान्य मुलांमध्ये सामावून घेतलं. हो. आणि प्रत्येक वर्षी हा पहिल्या नंबरनं पास होतो. चला येऊ मी. मला अजून बऱ्याच शाळांमध्ये परत जायचंय पुढे. येऊ. सब सीधे खड़े रहे, सामने देखें. एक साथ सल्यूट करेंगे. सल्यूट कर. अरे बाबूराव बघ रे, सोपान आला की नाही ते बघ रे बाबा. बघतो गुरुजी.
अरे पेपर सुरून अर्धा तास झाला, परीक्षेला बसता येणार नाही त्याला. अहो, गुरुजी तो बघ आला 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 सोपान आला आला गुरुजी सोपान आला. पाठव पाठव. अरे काय रे बाबा किती उशीर तुला, केव्हापासून गुरुजी वाट बघतात तुझी. अरे काय झालं रे पाहायला. काच लागले. अरे देवा माझ्या, चल ये रे बाबा ये लवकर. चल बस 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 लवकर लवकर पेपर सोडव.